जय जवान एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा आमच्या मागण्या हक्काच्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना लाडके भाऊ जुटीचा शेतकरी एक जुटीचा जय जवान लढेंगे 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 शेतकरी एक जुटीचा आमच्या मागण्या हक्काच्या आमच्या मागण्या हक्काच्या कोण म्हणता देणार नाही निसर्गाने पण किती साथ दिली पाहिजे आपल्याला 3 दिवसांना मान्य होत नाही अवघड आहे एकदम गोळीवाले बाबा एक गट मिळाला आणि एक राहिला त्याच्यातही 12 भानगडी सुरू झाल्या आंदोलन आता तुम्ही तिकडचे अध्यक्ष इकडे काय बाधित शेतकरी ज्या वेळेला आम्ही PWD वरती मोर्चा घेऊन आलो त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्याचे कारण स्पष्टपणे त्यांनी सांगितलं पाठीशी उभं राहिले बरेच दिवसापासून आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मंत्र्यांचं आश्वासनाचं जे म्हणजे करण भाऊ आपल्याला सोडवायचा प्रयत्न करतायत त्याबद्दल त्यांचे खरं संघर्ष नेता जर लाभला नसता तर तुम्हाला सांगतो आपण हे काही दिवस म्हणजे आपले शेतकरी असे गेल्या 3 दिवसापासून रिंग रोड बाधित शेतकरी हायवे नंबर 29 चे शेतकरी कचरा डेपोचे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करताय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना भेटण्यासाठी लाडक्या शेतकरी महिला राखी घेऊन आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडणार होत्या परंतु मुंबई पोलीस हे कायदा सुव्यवस्था मानत नाहीत त्यांना कायद्याचा धाक नाही म्हणून कुठलंही पत्र दिलं तरी परमिशन रद्द करायची आणि त्या अनुषंगाने त्यांनी परमिशन रद्द केल्यामुळे नाशिक पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला डिटेन केल्यानंतर आम्ही स्टँड घेतला की जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही एकही शेतकरी घरी जाणार नाही म्हणून आज सकाळी काल गिरीश महाजनांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलं की सगळ्या मागण्या संपलेल्या आहेत त्या संपलेल्या आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे म्हणून आम्ही सकाळी सांगितलं का गिरीश महाजनांनी त्यांची जमीन आम्हाला द्यावी आमची जमीन त्यांनी घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा त्यांचे जे 4 बंगले आहेत या ठिकाणी ते बंगले त्यांनी आम्हाला द्यावेत आणि आमच्या काही शेतकऱ्यांचे जाणारे जे 4 बंगले ते म्हणतात का जातात ते 4च बंगले त्यांनी घ्यावेत आणि जे पैसे मिळत असतील ते पैसे त्यांनी त्यांच्या संसाराला लावावेत आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन देऊन न्याय द्यावा ही भूमिका घेतल्यावर त्यांचा त्याच्यानंतर फोन आलाय की मला अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली त्याच्यामुळे हा गैरसमज निर्माण झालेला आहे मग मी त्यांना सांगितलं का तुम्ही या ठिकाणी चर्चा करा मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत मॅरेथॉन बैठकीचं आश्वासन नको तर आम्हाला हमी हवी आहे ती हमी जर आपण देणार असाल तर नक्कीच आपण या ठिकाणी येऊन ज्या आश्वासित करते आश्वासनाला मान देऊ
नाही मिळालं तर मात्र हे आंदोलन चालू राहील. उद्या मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत. गनिमी काव्यानं मुख्यमंत्र्यांपर्यंत शेतकरी कसे पोहोचवायचे हे आम्हाला सांगायची नव्यानं गरज नाही. आणि शासनाला सुद्धा माहित आहे, आमचा पूर्वीचा जर इतिहास काढला तर कोणतीही जगातली पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्यांपासून आम्हाला थांबवू शकत नाही. हे मी जाहीर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या भूमिका समजून घ्याव्यात. ते संवेदनशील आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत, शेतकऱ्यांबद्दल त्यांची भावना वेगळी आहे आणि ती भावना जोपासून गिरीश महाजनांनी आमची ती मीटिंग त्यांच्या सोबत लावावी. त्या मीटिंगला सगळे अधिकारी बोलवावेत, मंत्री बोलवावेत आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढावा. मागण्या काय आहेत? चुकीची झालेली अलाइनमेंट रद्द करा. जमिनी घ्यायच्या असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मागील 3 वर्षाच्या त्या ठिकाणच्या जमिनींचे सगळे खरेदी खत घेऊन त्याच्यातील सर्वोत्तम खरेदीच्या आधारावर आमचे रेट जाहीर करावेत. हायवे नंबर 29च्या शेतकऱ्यांचं भूसंपादन करायचं असेल तर त्यांना 2013च्या कायद्याप्रमाणे शेतीला योग्य मोबदला द्यावा. आमचं कचरा डेपो, त्या कचरा डेपोच्या शेतकऱ्यांना तुम्ही बेघर करताय, भूमिहीन करताय. त्यांच्या घरातल्या एका मेंबरला शासकीय नोकरी द्यावी आणि त्यांना योग्य मोबदला द्यावा. ह्या इतक्या मागण्या आमच्या आहेत. त्या मागण्यांच्या संदर्भात शासनानं दखल घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे.